ओबीसी नेते नवनाथ वाघमारे पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। नाराजीमुळे मेळाव्याला दांडी मारल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। 2 दिवसांपूर्वी मेळाव्याला सर्वांना हजर राहण्याचं त्यांनीच आवाहन केलं होतं आणि नंतर पंकजा मुंडेंच्या सावरगाव इथं दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे पंकजा मुंडेंवर नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात बराच रंगू लागल्यात। नाराजीमुळे मेळाव्याला दांडी मारली आहे का असाही प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतोय। आपण पाहिलं की त्यांनी स्वतः आवाहन केलं होतं की या मेळाव्याला आपण सगळ्यांनी स्वतः हजर राहा, उपस्थित राहा। मात्र आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे काही कारणास्तव पंकजा मुंडेंवर नाराज आहेत का अशी चर्चा आहे। आणि याच संदर्भात आपण जाणून घेऊयात स्वतः नवनाथ वाघमारे जी आपल्या सोबत आहेत। नवनाथजी नमस्कार। आज पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होतोय, तुम्ही स्वतःच आवाहन करत होतात मात्र तुम्हीच नाही आहात अशी माहिती मिळते। नमस्कार। मी आज दसरा मेळाव्याला उपस्थित नाही आहे आणि मी गेल्या 2 दिवसापासून राज्यातील सर्व बहुजनांतील नेत्यांना, कारण ज्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ज्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी कुठलीही जातपात पाहिली नाही, ज्या नेत्यांनी अक्षरशः मराठा समाजातील अतिशय गरीब कुटुंबातील तरुणांना सुद्धा आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, ह्या लोकनेत्यांचा परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सर आणि मी सुद्धा 2007 पासून ह्या मेळाव्याला उपस्थित राहत आहे। एकही मेळावा आजपर्यंत मी मिस केलेला नाही। आणि मी ज्यावेळी कधी संपर्क नव्हता त्यावेळेस मी स्वतः जनतेमध्ये बसून सुद्धा हा मेळावा गोपीनाथरावजी मुंडे साहेबापासून हा मेळावा अरेंज केलाय। परंतु आज हा मेळावा होतोय भगवान भक्तिगडावर सावरगाव घाट येथे। आता कसे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कन्या आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचे वारस पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, यांच्या नेतृत्वात हा मेळावा होतो। ह्या मेळाव्याला माझं जाणं झालं नाही कारण की ते माझं दुर्भाग्य आहे। मला जाता येत नाही, माझी थोडी तब्येत खालावलेली असल्यामुळं मला रात्रीपर्यंत मला जाण्याची माझी तयारी होती, परंतु मला ताप आहे आणि थोडं लूज मोशनचं म्हणजे पोटाचं सुद्धा विकार असल्यामुळं मला आज सकाळी जाता नाही आलं। त्यामुळे मी सावरगाव घाटच्या मेळाव्याला उपस्थित राहू शकत नाही, परंतु राज्यातील सर्व ओबीसी बांधव असेल सगळ्यांनी तिथे उपस्थित राहिलं पाहिजे। आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे वारस धनंजयजी मुंडे साहेब असतील। हो नवनाथजी, पण हा राजकीय ताप तर नाहीये ना, कारण की तुम्ही नाराज आहात आणि नाराजीमुळे मेळाव्याला दांडी मारली अशी चर्चा आहे जोरदार। ठीक आहे, चर्चा होत असतात आणि असू बी शकतात, काही विषय नाही। असू बी म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? असं काही नाही, परंतु नाराजी बिराजी ह्या चलत राहत असतात। परंतु लोकनेत्यांचे वारस धनंजय मुंडे साहेब आणि नामदार पंकजाताई साहेब यांचे विचार आपण ऐकले पाहिजे। आणि गेल्या 1 वर्षापासून नामदार माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांना गेल्या बीड जिल्ह्यामधून टार्गेट केल्या जात आहे आणि त्यांना तिथं त्यांचं राजकीय अस्तित्व नाही। पण आता जर तुम्ही ऐका ना नवनाथजी, तुम्ही जर शक्यता वर्तवताय असू भी शकतात असं तुम्ही आता नुकतंच म्हणालात काही क्षणांपूर्वी, तर नाराज जर आहात तर मग त्याची कारणं सुद्धा सांगून टाका। नाही, कारण वगैरे योग्य वेळी सांगूया। कारणाचं म्हणजे आहात ना नाराज? नाही, असं कारण वगैरे नाही तर, परंतु माझी तब्येतीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी जाऊ शकलो नाही। परंतु योग्य वेळी काही गोष्टी बोलावी लागत असतात। परंतु आजचा मेळावा हा बहुजनांसाठी ओबीसींसाठी महत्वाचा आहे आणि त्यामध्ये मार्गदर्शन करणारे आमचे ओबीसींचे बलाढ्य नेते नामदार माजी नामदार धनंजयजी मुंडे साहेब असतील, नामदार पंकजाताई असतील, यांचे विचार ओबीसीच्या बहुजनांच्या तरुणांनी ह्या लोकांनी ऐकले पाहिजे असं आमचं मत आहे। मला जाता आलं नाही त्याचं माझं दुर्दैव आहे, माझी तब्येत बरोबर नाही त्यामुळे मी जाऊ शकलो नाही। अगदी नवनाथजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी।